श्री दत्तगुरूंच्या जन्माची कथा, दत्त जन्म कथा, मराठीत खालीलप्रमाणे सांगितली जाते. अनेक कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्यामधून श्रीदत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र आणि विष्णूचा अवतार आहेत, असा बोध होतो. श्री दत्तगुरूंची कथा, दत्तगुरू स्टोरी. पौराणिक कथेनुसार अत्री ऋषी हे मोठे तपस्वी होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अनुसूया होते. अनुसूया मातेचे पातिव्रत्य, पतीवरील निष्ठा इतके महान होते की तिच्या पुण्याईमुळे तिन्ही लोकांमध्ये तिचा गौरव होता. तिन्ही देवांची परीक्षा. एकदा देवर्षी नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती, अनुसूया मातेच्या महान पातिव्रत्याबद्दल सांगितले. यामुळे तिन्ही देवींना अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी आपल्या पतींना, देवत्रयींना तसे सांगितले. देवींची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी साधूचा वेश धारण केला आणि अत्री ऋषी आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. साधूंनी अनुसूया मातेकडे भिक्षा मागितली. साधूचा मान राखून अनुसूया मातेने भिक्षा देण्यासाठी तयारी दर्शवली, तेव्हा साधूंनी, देवत्रयींनी अट घातली की आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढल्यास आम्ही ती स्वीकारू. अनुसूया मातेचा संकल्प. साधूंची अट ऐकून अनुसूया माता विचारात पडल्या. सामान्य स्त्रीसाठी हे करणे अत्यंत धर्मविरुद्ध होते, पण अतिथीचा अपमान करणे हे देखील घोर पाप होते. तेव्हा अनुसूया मातेने आपले पातिव्रत्य आठवले आणि मनात संकल्प केला की जर माझे पातिव्रत्य खरे असेल तर हे तिघे साधू माझ्यासाठी बारूप धारण करतील. तिने आपल्या पातिव्रत्याच्या बावर तिन्ही देवांवर जलसिंचन केले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्वरित 3 बालकांमध्ये रूपांतर झाले. दत्त जन्म. आईच्या वात्सल्याने अनुसूया मातेने त्या तिन्ही बालकांना नग्न होऊन भिक्षा, दूध वाढवली आणि त्यांना पाण्यात झोपवले. अनेक दिवसांनी जेव्हा अत्री ऋषी आश्रमात परतले तेव्हा त्यांना ही अद्भुत घटना समजली. इकडे तिन्ही देवींना आपले पती परत न आल्यामुळे चिंता वाटू लागली. त्यांनी अनुसूया मातेकडे क्षमा मागितली आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत करण्याची विनंती केली.